मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 42 साईजमध्ये परफेक्ट प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग बघणार आहोत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. इथे मी 1.25 मीटर अस्तरचा कपडा घेतलेला आहे. ब्लाऊजची उंचीसुद्धा आपली जास्त आहे, घडी जास्त असल्यामुळे इथे मी 1.25 मीटर अस्तरचा कपडा घेणार आहे. आता इथे आपल्याला कापडाची अशी घडी करून घ्या व्यवस्थित. बंद बाजू आपल्या बाजूला झाली पाहिजे. इथे बघू शकता बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता सर्वात आधी कपडा एका लाईनीमध्ये आहे का ते बघून घ्यायचं आहे. इथे मी अशी लाईन ओढून घेतली. आता इथे ब्लाऊजची उंची 15 आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायचं आहे. उंची अधिक 1 इंच तुमची जी उंची असेल ना ते लगेच इथे मार्किंग करून घ्यायचं. ही आपली बंद बाजू. आता ब्लाऊजची तयार उंची अधिक 1 इंच इथे आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी ब्लाऊजची तयार उंची माझी इथे 15 आहे, तर 1 इंच वाढून इथे मी 16 वरती मार्किंग करून घेते. आता इथे उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. ह्या बाजूला मार्किंग करून घेते. इथे अशी लाईन मोडून घ्यायची आहे. आता इथे शोल्डर आणि मुंड्याचं माप टाकून घ्यायचं आहे. शोल्डर आणि गळारुंदी शोल्डर इथे 6.25 इंचावरती मार्किंग करून घेते. 6.25 इंचावरती इथे मी शोल्डरसाठी 6.25 इंचावरती मार्किंग करून घेते. आता जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच आपल्याला इथे 6.25 वरती मुंडासुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. 6.25 वरती जेवढं शोल्डर ठेवलं तेवढंच मुंडासुद्धा इथे आपल्याला 6.25 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. ह्या बाजूला सुद्धा अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे आज आपण 42 साईजमध्ये बघतोय. आता 42चा चौथा भाग आपल्याला इथे 10.5 वरती मार्किंग करून घ्यायचं आहे. 42चा चौथा भाग आपल्याला इथे 42चा चौथा भाग आपल्याला इथे 10.5 वरती मार्किंग करून घ्यायचं. त्यामध्ये प्लस आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे जास्तीचं. आता इथे आपल्याला सर्वात आधी 42चा चौथा भाग 10.5 वरती इथे मी मार्किंग करून घेते. ह्या बाजूने इथे मी सर्वात आधी इथून ह्या बाजूला 10.5 वरती मार्किंग करून घेतलं. इथे आता 2 इंच जास्त घ्यायचं आहे आपल्याला शिलाई मार्जिनसाठी. इथे मी 2 इंचावरती असं मार्किंग करून घेतलं. आता इथे बघू शकता अशी खालीपर्यंत लाईन ओढून घ्यायची आहे. इथे आपलं व्यवस्थित असं मार्किंग करून झालेलं आहे. आता इथे आपल्याला पाठीच्या मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. पाठीच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथे आपल्याला बरोबर असा मध्य करून घ्यायचा आहे. इथे मी बरोबर असं मध्य करून घेते. आता पाठीच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे. 1.25 इंचावरती इथे मी 1.25 इंचावरती मार्किंग करून घेते. इथून आपल्याला इथे 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला मुंड्याचा आकार असा आकार देऊन घ्यायचा आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला मुंड्याचा असा आकार देऊन घ्यायचा आहे. आकार इथे व्यवस्थित आहे का ते सुद्धा आपल्याला इथे बघून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. आता गळारुंदीसाठी इथे मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. गळारुंदीसाठी इथे मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. इथे मी गळारुंदीसाठी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेते. लक्षात ठेवायचं आहे गळारुंदीसाठी इथे आपल्याला मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे पाठीचा गळा आपल्या इथे 5.25 तयार आहे. 5.25 इथे आपला तयार आहे. तर त्यामध्ये 1 इंच वाढून घ्या. 5.25 मध्ये हे पहा सर्वात आधी इथे 5.25 वरती मार्किंग करून घेतलं. त्यामध्ये लगेच 1 इंच वाढून घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवायचं आहे. तयार गळा अधिक 1 इंच आपल्याला इथे घ्यायचं आहे. लक्षात ठेवा. आता गळारुंदी जेवढी आपण इथे ठेवली ना 2.25 इंच तेवढीच इथे सुद्धा आपल्याला 2.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे मी 2.25 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी इथे अशी लाईन ओढून घेतली. आता इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार दिला तरी सुद्धा चालणार आहे. आता इथे पाठी टक्स मार्किंग करून घ्यायचं आहे. हे पहा असं बरोबर असं पकडा इथे आणि बरोबर असं मध्य करून घ्यायचं आहे. हे पहा इथे आता उंचीला तुम्ही इथे 4.5 इंच ठेवला तरी सुद्धा चालेल. उंचीला तुम्ही इथे 4.5 इंच ठेवू शकता. आता इथे मी उंचीला 4.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. 4.5 इंच ठेवलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. आता इथे अशी लाईन ओढून घ्या. आता ह्या बाजूला अर्धा इंच आणि ह्या बाजूला अर्धा इंच असं मार्किंग करून घ्यायचं आहे. आता इथे बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने बरोबर असा त्रिकोण तयार करून घ्यायचं आहे. हे सेम मार्किंग आपल्याला इथे सुद्धा करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला पाठीची बाजू व्यवस्थित अशी कट करून घ्यायची आहे.
आकार दिला ना त्याच्यावरती बरोबर असं कट करून घ्या. जेवढं जास्तीचं किंवा क्रॉस असेल तर एका लाईनीमध्ये करून घ्यायचं आहे. कट मारून ठेवा. आता इथे आपल्याला समोरची बाजू कट करायची आहे. हे पहा, ओपन बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालतं, लक्षात ठेवायचं आहे. हे पहा, असं इथे मी ठेवून घेते आणि इथे सुद्धा थोडीशी जागा ठेवा आणि ह्या बाजूला सुद्धा थोडीशी आपल्याला जागा ठेवायची आहे, ते लक्षात ठेवा. आता इथं असं ठेवून घ्यायचं आणि सर्वात आधी आपल्याला इथे आहे असंच मार्किंग करून घ्यायचं आहे. पाठीची बाजू ठेवायची आणि सर्वात आधी इथे मी आहे असंच मार्किंग करून घेते. त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नसतो, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा, इथे मी आहे असंच मार्किंग करून घेते. पाठीची बाजू ठेवली बघू शकता. हे पहा, अशा पद्धतीने आहे असंच मार्किंग करून घेतलेलं आहे, बघू शकता. आता गळा रुंदी लगेच इथं मार्किंग करून घ्या. गळा रुंदीचं लगेच इथं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता पाठीची बाजू बाजूला ठेवते. हे पहा, बरोबर आपलं इथे मार्किंग सुद्धा झालेलं आहे व्यवस्थित असं सगळं. आता इथे काय करायचं, सर्वात आधी मुंड्याचा आकार देऊन घ्या. हे पहा, इथे सर्वात आधी आपल्याला इथे मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि ह्या सुद्धा बाजूला असं मार्किंग करून घेते. हे पहा, अशी मी लाईन ओढून घेते. आता इथे काय करायचं, समोरच्या मुंड्याचा आकार आपल्याला इथे 1.5 इंचावरती द्यायचा आहे. 1.5 इंचावरती लक्षात ठेवा. 1 ला 2 लाईनी कमी, 1 ला 2 लाईनी कमी लक्षात ठेवायचं नेहमी. इथे मी 1.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आपला मध्य तर असतोच. हे पहा, मग इथून तुम्ही ह्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही, असा आकार देऊन घ्यायचा आहे. हे झालं बरोबर. आता कट करताना आतला आकार घ्या, हा घेऊ नका, तो पाठीचा आहे म्हणून समजून सांगते. आता इथे समोरची बाजू आपण कट करण्यासाठी काय करावं लागतं, म्हणजे लक्षात ठेवायचं आहे, 1.5 इंच वाढून घ्यावं लागतं. 1.5 इंचाने वाढून घ्यायचं. इथे खाली 1.5 इंचाने वाढून घ्या. 1.5 इंच, इथे सुद्धा मी 1.5 इंच अशी लाईन ओढून घ्या. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आणि अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम अशी सरळ लाईन ओढून घ्या आणि ह्या बाजूला सुद्धा थोडीशी जागा ठेवायची, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे बघू शकता आपलं व्यवस्थित असं मार्किंग करून झालेलं आहे. आता हा कपडा ह्या बाजूला असा फिरवून घेते मी, म्हणजे मापे टाकायला आपल्याला इथे सोपं जाणार आहे त्यासाठी. आता थोडासा जास्तीचा कपडा आहे ना खालच्या बाजूचा, तो मी एका लाईनीमध्ये कट करून घेते. इथे हे पहा, हे मी कट करून घेतलेलं आहे. इथे सुद्धा थोडंसं वरच्या बाजूला इथे मी कट करून घेते. इथे आपल्याला हुक आणि लुकपट्टीसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे. इथे आपली गळा रुंदी आहे हीच राहणार आहे, लक्षात ठेवा. आता समोरचा गळा मार्किंग करून घ्यायचा आहे. समोरचा गळा 5.75 इंच आहे तेवढं टाका, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये. हे पहा, इथे मी आहे तेवढं टाकते. 5.75 वरती मार्किंग करून घेतलं. तुमचं आहे तेवढं टाका. आता गळा रुंदी इकडच्या बाजूला घेतली का, तीच आपल्याला इथे सुद्धा घ्यायची आहे. 2.75 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा रुंदी परफेक्ट आहे 42 साईजमध्ये 2.75 इंच लक्षात ठेवा. आता इथे मी अशी लाईन ओढून घेते. आता इथे समोरच्या गळ्याला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. इथून 1.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालतं किंवा असा आकार देऊन घेतला तरी सुद्धा चालतो. हे अशा पद्धतीने गोल गळ्याचा आकार इथे मी ठेवणार आहे. हे पहा, बरोबर आपलं इथे 1.5 इंच भरलेला आहे. डायरेक्ट तुम्ही असा आकार दिला तरी सुद्धा चालेल. आता ही बाजू घेते. इथे आपल्याला 42 साईजमध्ये आडवा टक्स मार्किंग करायचा आहे. आडवा टक्स आपल्याला इथे 4 इंचावरती घ्यायचा आहे. इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा, आडवा टक्स इथून इथे मी 4 इंच घेतलेला आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे वरून ब्लाऊजच्या उंची अनुसार, हे पहा, ब्लाऊजच्या उंची अनुसार, ब्लाऊजची उंची आपली किती तयार होणार आहे 15, तर वरून मी इथे 10 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, वरून मी इथे त्या टक्सवरती बरोबर आपल्याला इथे 10 वरती मार्किंग करून घ्यायचं. 10 इंचावरती लक्षात ठेवा. इथे मी 10 इंचावरती वरून इथे मी 10 इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि इथून इथे मी 4 इंच घेतलं, ते लक्षात ठेवा. आता इथे फक्त आता इथं काय करायचं, अशी लाईन ओढून घ्यायची त्याच्यावरती बरोबर. हे पहा, खालीपर्यंत अशी लाईन ओढून घ्यायची आहे. मापे फक्त लक्षात ठेवायचे आहेत, म्हणजे काय होतं आपल्या इथे चुकणार नाही त्यासाठी. आता इथे समोरच्या बाजूने एक मार्किंग करून घ्या इथे. आता इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. 2 इंच लक्षात ठेवा. इथून आतमध्ये सरळ मार्किंग करून घ्या, त्याच्यावरती बरोबर असं 2 इंच घेतलं. 2 इंच घेतलं. आता इथे काय करायचं, हे पहा, असं पकडा. दोन्ही मिळून 1 इंच भरला पाहिजे. इथं अर्धा इंच आणि इथं अर्धा इंच असं मार्किंग करून घ्या. त्रिकोण तयार करून घ्यायचा आहे. हा कट करायचा नाही, पाठीच्या बाजूला देतो ना त्या पद्धतीने द्यायचा आहे, ते लक्षात ठेवा. हे आपण कट करणार नाही, त्याच्यामुळे इथे दिला तरी ते व्यवस्थित होऊन जाणार आहे आपलं, ते लक्षात ठेवायचं आहे. आता छाती टक्स इथे आपल्याला 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं. कुठं 1.25 इंच करायचं, ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच लक्षात ठेवायचं नेहमी. 1.25 इंच ह्या रेषेच्या पलीकडे 1.25 इंच आणि ह्या रेषेच्या अलीकडे 1.25 इंच. तिथे आपला एक प्रकारचा त्रिकोण तयार झाला पाहिजे, ते लक्षात ठेवायचं. तिथे आपला खोलगट भाग सुद्धा असं परफेक्ट होऊन जातो, ते लक्षात ठेवा. ब्लाऊजची उंची जास्त आहे, ज्यांची ब्लाऊजची उंची जास्त आहे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे.
हे पहा मार्किंग आपलं इथे बरोबर झालं. हे आपलं दोन्ही सुद्धा मार्किंग व्यवस्थित झालेलं आहे. आता हे दोन्ही सुद्धा मोजून घ्या, एकत्र मोजून घ्यायचं. हे पहा दोन्ही सुद्धा एकत्र मोजून घ्यायचं. तुमचं जेवढं येईल तेवढं असं मोजून घ्यायचं. आपलं किती येईल तेवढं मोजून घ्यायचं हे अंतर. आलं लक्षात. आता ते फिटिंगच्या बाजूला वाढवून घ्यायचं लगेच. हे पहा ह्या बाजूला असं वाढवून घ्या. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची आणि जेवढं हे अंतर भरेल ना, समजून सांगते, जेवढं हे तुमचं दोन्ही मिळून म्हणजे हे अंतर आणि हे अंतर दोन्ही एकत्र मोजून घ्यायचं आणि तेवढं अंतर लगेच ह्या बाजूला असं वाढवून घ्यायचं आहे. ते विसरू नका. ते कशासाठी वाढवायचं, कारण की पाठीच्या बाजूला फिटिंगला पुरत नाही. हा टक्स आहे ना इथला आपला शिलाई होतो म्हणजे जवळ येतो. हे पहा अशा पद्धतीने होणार. इथे आपला खोलगट भाग येण्यासाठी हा असतो लक्षात. म्हणजे हे अंतर आपल्या जवळ येणार. मग पाठीच्या बाजूला काय होतं, फिटिंगला पुरत नाही. त्यासाठी जेवढं आपलं हे अंतर भरेल तेवढं ह्या बाजूला आपल्याला इथं वाढवून घ्यावं लागतं. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, ही आपली फिटिंगची बाजू आहे. आलं लक्षात. मग तिथे 1 इंच लगेच वाढून घ्यायचं. 1 इंच वाढून घ्यायचं. ते शिलाईसाठी सुद्धा लागतं, लक्षात ठेवायचं आहे. तिथे 1 इंच वाढून घ्यायचं. इथे मी 1 इंच वाढून घेतलं, लक्षात ठेवायचं आहे 1 इंच. आता इथे काय करायचं, हे पहा असं क्रॉसमध्ये मार्किंग करून घ्यायचं. हे पहा झालं व्यवस्थित. इथे मी 1 इंच घेतलं. इथे 1 लिहिलेलं आहे बघू शकता. ते प्रत्येक साईजमध्येच आपल्याला फिटिंगच्या बाजूला घ्यावं लागतं, कारण की इथे सुद्धा शिलाईसाठी लागतं आपल्याला, त्यासाठी घ्यावंच लागतं. ते जरी शिल्लक राहिलं तर नंतर आपण ते कट करू सुद्धा टाकू शकतो, पण आता आपल्याला ते परफेक्ट घ्यावं लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. आता इथे प्रिन्सेस कटचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा इथून द्या, थोडं थोडं मार्किंग करत करत हे पहा अशा पद्धतीने आपला हा समोरचा मुंडा आहे का तिथे मिळवायचा. हे पहा अशा पद्धतीने. हे पहा बघू शकता. हे पहा परफेक्ट आकार झालेला आहे. जास्त असा वरच्या बाजूला घ्यायचा नाही, असाच घ्या इथून. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. व्यवस्थित आपले इथे मार्किंग सुद्धा झालेलं आहे बघू शकता. ही पद्धत तुम्ही नेहमी वापरायची. ब्लाऊज एकदम अशी परफेक्ट बसतात, ते लक्षात ठेवायचं आहे. हे सुद्धा माप तुम्ही परफेक्ट तुमच्या मापाचं वहीमध्ये लिहून ठेवा. हे माप आपल्याला किती घ्यायचं आहे ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे झालं बरोबर. आता पाठीची बाजू घ्या, फिटिंगची बाजू, आणि ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू. आता इथे हे पहा ही आपली लाईन आहे का, ह्याच्यावरती ही पाठीची बाजू अशी ठेवून घ्यायची. लाईनीवरती बरोबर हे पहा बघू शकता. हे अशा पद्धतीने मी ठेवून घेतलं. बऱ्याच वेळा काय होतं, मग फिटिंग आपली कमी जास्त होते. असं बघा. आता जेवढं जास्त आहे लगेच इथं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा इथे जास्त आहे एवढा कपडा लक्षात ठेवा. हे पहा असं पकडायचं, ह्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं, असं पकडा आणि इथे एक लाईन ओढून घ्या. जेवढं जास्त आहे तेवढं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा असं इथे पट्टीचा वापर करा. इथून हे पहा इथपर्यंत लक्षात ठेवायचं. इथून इथपर्यंत असं क्रॉसमध्ये पकडायचं आणि लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा आपला हा त्रिकोण आहे का, हे पहा हा त्रिकोणचं टोक हे तिथे अशी पट्टीचा वापर करा आणि अशी क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे. एकदम असं सोपं आहे. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची. ते जास्तीचं आहे ना तेवढं आपल्याला तिथे कट करून टाकायचं आहे. म्हणजे काय होतं, फिटिंगला आपल्याला कोणताही प्रॉब्लेम येणार नाहीये त्यासाठी. आता हे आपल्याला कट करून घ्या. हे जास्तीचं आहे थोडंसं खाली, तेवढं एकदम नॉर्मल होतं. आता इथे बघून घ्या. हे पहा इथून हे लक्षात ठेवा. इथून हे आपलं क्रॉसमध्ये गेलं का वरच्या बाजूला, ते सर्वात आधी कट करा. हे पहा इथून इथपर्यंत. हे पहा मग इथून हे इथं, मग इकडची बाजू हा समोरचा मुंडा कट करून घ्यायचा. हे पहा हे पहा अशा पद्धतीने इथपर्यंत हे कट करून घ्यायचं, लक्षात ठेवायचं आहे ही पद्धत नेहमी. आता गळा कट करून घ्या. पहा आपला गळा कट झालेला आहे, लक्षात ठेवायचं. इथे एक मार्किंग करून ठेवा. द्यायचं असेल तर देऊ सुद्धा शकता. आता इथे काय करायचं, हे पहा इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत हे कट करून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. आता ही बाजू इकडची हे पहा इथपर्यंत हे कट करून झालं. आता इथे एक आणि इथे एक मार्किंग करून ठेवा, म्हणजे जोडताना बरोबर ते आलं पाहिजे आपलं तिथं. हे पहा ही सुद्धा बाजू अशी कट करून घ्या थोडंसं. आता इथं काय करायचं, हे पहा हे अशा पद्धतीने जोडलं जाणार तुमचं. हे पहा अशा पद्धतीने, आणि ही बाजू अशा पद्धतीने जोडली जाते. जरी शिल्लक राहिले तर नंतर आपण शिलाई करताना ते कट करून सुद्धा टाकू शकतो, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपलं परफेक्ट कटिंग झालेलं आहे. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची. अर्धा इंच शोल्डर कमी करून घ्या, नेहमीप्रमाणे कमी करून घ्यायचं आहे. हे पहा अशा पद्धतीने अर्धा इंच मोजून कमी करून घेतलं तरी सुद्धा चालतं. शोल्डर जोडल्याच्या नंतर आपण बाही जोडतो, त्यासाठी बाही आपण इथे मध्यावरती ठेवून अशा पद्धतीने जोडतो, त्यासाठी अर्धा इंच कमी करून घ्यायचं, आलं लक्षात. आता इथे हे पहा इथून पकडा. हे पहा अशा पद्धतीने, हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. अर्धा इंच मार्किंग करून घेतलं का, त्याच्या खाली बरोबर असं पकडा आणि गोल टेप असा फिरवून घ्या. फक्त 11.5 भरते आहे तेवढं घ्यायचं आहे, तेवढं घ्यायचं आहे. माझं इथे भरलं 11.5.
परफेक्ट 11:30ची घडी टाकायची आहे. समोरच्या बाजूला आपण घेतलं 1 इंच वाढून, फिटिंगच्या बाजूला घेतलं होतं समोरच्या बाजूला, ते आपलं कमी होणार आहे. मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले बघा, बाहीक कटिंग नंतर दाखवलं मी तुम्हाला शिलाई करताना. म्हणजे ही पाठीची बाजू बरोबर भरते, आलं लक्षात. म्हणजे हे मोजून घ्या, अर्धा इंच कमी करून घ्यायचं आणि असं मोजून जेवढं भरेल तेवढं मार्किंग करून घ्यायचं. इथे लगेच लिहून घ्यायचं आपलं किती भरतंय, तेवढीच बाहीची परफेक्ट घडी आपल्याला इथे काढायची आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. हे अस्तर आहे, बघू शकता, अशी घडी करून घ्यायची आपल्याला इथे. हे पहा, ह्या बाजूने अशी घडी करून घेते. आता परत अशी घडी करते. हे अशा पद्धतीने घडी करून घेते. 4 पदरी घडी करून घ्या, लक्षात ठेवा. 4 पदरी घडी आपल्याला इथे करून घ्यायची आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी काय करते, सर्वात आधी एक अशी लाईन ओढून घेते. हे पहा, अशी लाईन ओढून झालेली आहे. व्यवस्थित करून घ्या. ही आपली बंद बाजू, लक्षात ठेवा. आता बाही उंचीचं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने पकडा इथे. हे पहा, हे आपलं शोल्डर असं पकडा. हे पहा, आता हे आपण मार्किंग केलं का, एक लाईन ओढून घेतली. हे पहा, त्याच्यावरती असं ठेवून घ्या. हे पहा, ज्या पद्धतीने मी ठेवलं असं ठेवून घ्या. हे पहा, इथे एक मार्किंग करून झालं, बरोबर आलं. हे पहा, इथे एक मार्किंग करून घेतलं मी. आता ह्यामध्ये आपल्याला 1 इंच वाढून घ्यायचं. ते कुठे लागतं, इथे अर्धा इंच लागतं अस्तर जोडण्यामध्ये आणि बाही जोडण्यामध्ये अर्धा इंच लागतं. त्यासाठी बाही तयार, म्हणजे तयार बाहीची उंची अधिक 1 इंच, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे मी वरच्या बाजूला लगेच 1 इंच वाढवून घेते, लक्षात ठेवा. ही नेहमी पद्धत. ही आपली बाहीची उंची प्लस त्यामध्ये 1 इंच, आलं लक्षात. आता ह्या बाजूला मी अशी लाईन ओढून घेते. हे अशा पद्धतीने लाईन ओढून घेतली. आता इथे आपलं घडी किती भरली होती, 11.5 भरली होती. आपण हे मोजून घेतलं ना, हे अंतर आपण पूर्ण मोजून घेतलं. आपलं किती भरलं होतं, 11.5 भरलं होतं, आलं लक्षात. आता इथे मी काय करते, हे पहा, ही आपली पूर्ण बंद बाजू आहे. आता ह्या बाजूने मी सर्वात आधी जेवढं भरलं ना आपलं तेवढं मार्किंग करून घेते. जेवढं भरलं तेवढं मार्किंग करून घ्या. आपल्या इथे 11.5 भरलं होतं, तेवढंच आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथे मी 11.5 असं मार्किंग करून घेते. परफेक्ट लक्षात ठेवायचं आहे. आता इथे अशी लाईन ओढून घेते. हे पहा, इथे मी अशी लाईन ओढून घेतली. आता इथे वरून येणारं माप बाहीच्या उंचीनुसार असतं, 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे मी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं. आता दंड घेर लगेच मोजून घ्यायचा. हे पहा, बाही उलटी करून घ्यायची. हे पहा, पहिली शिलाईची टीप असं पकडा. हे पहा, ही आपली पहिली शिलाईची टीप आहे का, असं पकडायचं. हे पहा, इथे ठेवून घ्यायचं. डायरेक्ट तुमचा दंडगेर किती सुद्धा असू द्यात, असं ठेवून घ्यायचं. इथे मार्किंग करून घ्यायचं आणि कंपल्सरी तुम्ही काय करायचं, 2 इंच शिलाई मार्जिन ठेवत जा. हे पहा, अशा पद्धतीने मग इथे मी मार्किंग करून घेतलं. 2 इंच जास्त घ्यायचं. मग इथं अशी लाईन ओढून घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीने बघू शकता, आलं लक्षात. आता ही आपली पूर्ण बंद बाजू आणि ही आपली पूर्ण ओपन बाजू होणार. आता इथून ही बंद बाजूने काय करायचं, 1 इंच मार्किंग करून घ्यायचं. ते सर्व साईजमध्येच आपण घेतो 1 इंच. हे पहा, हे झालं बरोबर. आता इथे काय करायचं, हे पहा, इथून आतमध्ये 2 इंच मार्किंग करून घ्यायचं. 2 इंच, लक्षात ठेवा. थोडंसं इथे पुढे घेते. हे पहा, 2 इंच झालं. आता अशी लाईन ओढून घ्यायची. हे पहा, अशा पद्धतीने मार्किंग झालेलं आहे. आता इथे आपल्याला बाहीचा आकार देऊन घ्यायचा. हे पहा, इथून द्या, थोडासा असा उंच असतो. हे पहा, हे पहा, इकडून मग सावकाशमध्ये द्या. असा मार्किंग करत करत द्या सुरुवातीला. हे पहा, कारण की घडी जास्त असल्यामुळे म्हणून समजून सांगते. हे पहा, नंतर काय करायचं, त्याच्यावरती असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, इथून थोडासा उंच, मग नंतर खाली खाली घेत थोडक्यात असा घसरगुंडीसारखा इथे आकार द्या. हे पहा, नंतर खाली यायचं थोडं थोडं थोडं, अशा पद्धतीने. नंतर हा आकार, परत नंतर इथून थोडासा जुळवायचा इथे. हे पहा, थोडंसं पुढे येऊन थोडासा, मग नंतर कमी कमी, परत नंतर असं वाढवत वाढत घ्यायचा. आलं लक्षात. हे पहा, ही पद्धत वापरा. हे पहा, थोडासा इथे फुगीर द्यायचा. हे पहा, नंतर परत ह्या बाजूला असं कमी कमी करत घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने देऊन घ्यायचं. एकदम असं सोपं आहे. आता मग इथे ह्याच्यावरती बरोबर असं मार्किंग करून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धत. इथे पण थोडंसं जास्त अंतर नका ठेवू. हे पहा, अशा पद्धतीने व्यवस्थित आपला इथे आकार सुद्धा झालेला आहे. अंतर व्यवस्थित राहिलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. हे पहा, अंतर इथे इथले 1/2 इंच अंतर राहिलं पाहिजे. 1/2 इंच आपलं इथे परफेक्ट अंतर राहिलं पाहिजे. तुम्ही इथं 1/2 इंचाचं असं मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सांगितले बघा मी. हे पहा, 1/2 इंच इथून एवढं अंतर फक्त आपलं भरलं पाहिजे, जास्त भरू देऊ नका. झालं बरोबर. हे पहा, अशा पद्धतीने. आता हे आपल्याला कट करून घ्यायचं. आता ही खोलगट बाजू आहे ना, हे पहा, ही खोलगट म्हणजे ही खालची बाजू ही समोरच्या बाजूला येते, लक्षात ठेवा. आणि थोडीशी उंच आहे ना, ती पाठीच्या बाजूला असते. तिथे मार्किंग कधीही करायचं नाही. मार्किंग कुठं करायचं, ही समोरची बाजू, आलं लक्षात. आता इथे काय करायचं, हे कट करून घ्या एका लाईनीमध्ये. हे पहा, इथून कट करते, थोडंसं घेते. जरी शिल्लक राहिलं तरी आपण नंतर कट करून सुद्धा टाकू शकतो, पण थोडंसं बाहेरच्या बाजूने घेतलं मी. हे पहा, आता इथून मी दोन्ही सुद्धा पकडून कट करून घ्या.
हे पहा दोन्ही सुद्धा पकडून इथे मी कट करून घेते. हे पहा अशा पद्धतीने मध्यावरती एक मार्किंग करून घ्यायचं. हे पहा अशा पद्धतीने. आता इथे काय करायचं, हे पहा हे 2 पदर बाजूला घ्यायचे. 2 पदर, ही पाठीची बाजू झाली ना उंच, उंच म्हणजे पाठीची बाजू झाली. आता ही खोलगट बाजू असणार आपली. आलं लक्षात. आता इथे काय करायचं, आता हे मार्किंग बरोबर ह्या सुद्धा बाजूला असं दोन्ही सुद्धा बाजूला असं करून घ्या आणि इथे सुद्धा करून घ्यायचं आहे. ते लक्षात ठेवायचं नेहमी. बऱ्याच वेळा बाही जोडताना चुकतं बघा, त्यासाठी ह्या बाजूला असं इथे मार्किंग करून घ्या. जर एक बाजू आतल्या बाजूला गेली तर एका बाजूच आपल्या इथे मार्किंग राहणार आहे. हे पहा इथून आता हे कट करून घ्या. थोडंसं फुडून घ्यायचं. हे पहा थोडंसं फुडून घ्या, म्हणजे आपल्या इथे मुंडा पुढे मागे होणार नाही. हे पहा असं कट करून घ्या. 1 इंच घेतलं का इथपर्यंत. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हा झाला परफेक्ट बाहीचा आकार. हे पहा इथे मी दाखवते तुम्हाला. हे पहा हे बरोबर अंतर राहिलं पाहिजे, ते लक्षात ठेवा. म्हणजे काय होतं, दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या म्हणजे मुंडा आपला व्यवस्थित होऊन जातो, कमी जास्त होत नाहीये. हे पहा झालं बरोबर. समजून सांगितलं तुम्हाला, इथे खूप सोपं करून समजून सांगितलेलं आहे. ही पद्धत तुम्ही नेहमी लक्षात ठेवायची आहे. पहा सर्वात आधी हुक आणि लूक पट्टी 2.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. आपल्याला जेवढ्या उंचीची लागते ना हुक आणि लूक पट्टी तेवढी इथे मी कट करून घेते. 2.5 इंचाची कट करून घ्यायची आहे, कारण की ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे इथे मी थोडीशी जास्त कट केली तरी सुद्धा चालेल. जरी शिल्लक राहिली थोडीशी तरी आपण कट करून सुद्धा टाकू शकतो. आता इथे कमर पट्टी जोडून घ्यावी लागते. समोरच्या बाजूला 1.5 इंचाची काढून घ्या. 1.5 इंच मोजून 1.5 इंच मार्किंग करून घ्यायचं. 1.5 इंच इथे, 1.5 इंच इथे, 1.5 इंच इथे, 1.5 इंच. हे अशा पद्धतीने. इथे मी अशी पट्टी कट करून घेते. हे अशा पद्धतीने मधून हे मी कट करून घेते. हे अशा पद्धतीने हे आपल्या पट्ट्या 2 कट करून झालेल्या आहेत. आणि तुम्हाला पाठीचा गळा थोडासा डीप मध्ये हवा असेल तर 1 इंचाने खाली आलं तरी सुद्धा चालेल. हे पहा इथे 1 इंचाने खाली आलं तरी सुद्धा चालतं, लक्षात ठेवायचं आहे. इथे मग काय करायचं, 2.25 इंच जेवढी आपण गळा रुंदी ठेवली तेवढीच इथे सुद्धा ठेवायची आहे. डीप घेतलं तरी सुद्धा चालेल. हे पहा थोडासा ब्लाऊजची उंची जास्त असेल, डीप गळा सुद्धा व्यवस्थित दिसतो. डीप गळा ठेवला तरी सुद्धा चालतो. एवढं अंतर बरोबर होऊन जातं. इथे सुद्धा 1/2 इंच जाईल, इथे सुद्धा अंतर 1/2 इंच जाईल. आपला एवढा गळा तरी तुमचा तयार होऊन जाईल. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता इथे रुंदीला तुम्ही हे पहा इथं आपण किती ठेवलं, 2.25 ठेवलं, मग तुम्ही इथे लयतले 3.25 पर्यंत ठेवू शकता. हे पहा इथे मी 3.25 इंच मार्किंग करून घेतलं. हे पहा अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही इथे मग तुमचं थोडंसं असं क्रॉसमध्ये येईल. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. फक्त हे अंतर आहे तेवढं ठेवायचं, त्याच्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाही. मी सुरुवातीला सांगितलं ते अंतर इथे तुम्ही बदल करू शकता. रुंद आवडत असेल त्यांनी त्या पद्धतीने करायचं आहे, लक्षात ठेवा. किंवा इथे तुम्ही 3 इंच सुद्धा टाकू शकता. आलं लक्षात. 3.25 इंच सुद्धा ठेवू शकता, जास्त घ्यायचं नाहीये. 3.25 पर्यंत ठीक आहे, आलं लक्षात. मग अशी तुम्ही क्रॉसमध्ये लाईन ओढू शकता आणि त्याच्यावरती तुम्ही गळ्याचा आकार देऊ सुद्धा शकता. डिझाईनमध्ये पाहिजे असेल किंवा गोलमध्ये तुम्ही आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता. गोलमध्ये हवा असेल तर मग 1 इंच असं मार्किंग करून घ्यायचं. इथे 1 इंच आतला पाहिजे असेल तर इथे 1 इंच घ्यायचं. मग त्याच्यावरती तुम्ही असा आकार देऊ शकता, आवड्यानुसार बघू शकता. मग तुमचा थोडासा असा पसरट सुद्धा होऊन जाणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. आता हा ब्लाऊज पीस मधला कपडा आहे. हे पहा अशा पद्धतीने बघू शकता. हे आपलं बाहीला येणारा, लक्षात ठेवा. आता सर्वात आधी मी काय करते, बाही कट करून घेते. हे पहा असं ठेवते, एकावरती एक. डिझाईन एकसारखीच आहे त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाहीये, लक्षात ठेवा. आता असं पकडते. सर्वात आधी इथे मी बाही कट करून घेते. हे पहा असं ठेवलं, एकावरती एक. कपडा इथे सुद्धा बघा व्यवस्थित आहे का, लक्षात ठेवायचं नेहमी. असं ठेवून घेतलं. आता इथे बाही बसते का त्या सर्वात आधी मी बघून घेते. हे पहा इथे सुद्धा एकसारखं ठेवलं, इथे सुद्धा एकसारखं आहेच. हे आपली बंद बाजूच आहे, ओपन करून घ्यायचे नंतर. हे पहा आता हे पहा बरोबर मध्य, घडीचं मध्य आहेच. हे पहा बरोबर असं ठेवून घ्यायचं. आता बघू शकता इकडे सुद्धा कमी पडलं आणि ह्या बाजूला सुद्धा कमी पडलं, तेवढंच आपल्याला नंतर जोडून घ्यावं लागणार. आलं लक्षात. हे पहा बरोबर हा मध्य ठेवून घ्यायचा. हे पहा अशा पद्धतीने दोन्ही सुद्धा बाजूने मग जोड देताना काय करायचं, दोन्ही सुद्धा बाजूंना आपला एकसारखा जोड बसला पाहिजे. ह्या बाजूला सुद्धा व्यवस्थित बसला पाहिजे आणि ह्या सुद्धा बाजूला व्यवस्थित असा बसला पाहिजे. आता इथे थोडंसं वरती ठेवून घेते. हे पहा अशा पद्धतीने आणि हे मी कट करून घेते. आता पाठीची बाजू, हे पहा ही आपली पूर्ण बंद बाजू, लक्षात ठेवा. कपडा व्यवस्थित करून घ्या. इथे हे पहा ही बंद बाजू आहे. पाठीची बाजू ठेवून घ्या. बंद बाजूला बंद बाजू नेहमी लक्षात ठेवायचं. हे पहा ही आपली पूर्ण बंद बाजू आहे, लक्षात ठेवा. ही पण पाठीची आपली बंद बाजू लक्षात ठेवायची. बंद बाजू बंद बाजूला. हे पहा असं ठेवून घ्या. थोडंसं वरती ठेवून घेते.
बऱ्याच वेळा क्रॉसमध्ये असतं खाली, म्हणून साठी समजून सांगते. वरती ठेवायचं थोडंसं आणि कट करून घ्यायचं आहे. आता इथे ही बाजू बसते का ते सर्वात आधी बघा. हे पहा इथं बरोबर असं बसते का आधी सर्वात आधी बघायचं. कपडा सुद्धा बघत जा व्यवस्थित आहे का, एकसारखा करून घ्या. नसेल तर बसते का ते सर्वात आधी बघायचं. आता दुसरी सुद्धा बाजू लगेच बघून घ्यायचं आपलं बसतंय का. हे पहा असं बघून घेत जा नेहमी. कुठं बसतंय ना तिथं सर्वात आधी बघायचं कुठं बसतंय, कसं बसतंय, किंवा असं ठेवून बघायचं आपलं कुठं बसतंय. नंतर कट करून घ्यायचं, ते लक्षात ठेवायचं नेहमी. हे पहा आता इथे बरोबर हे बसतंय, ही सुद्धा बाजू अशी बसती. आलं लक्षात. हे पहा असं ठेवायचं. हे पहा ही अशा पद्धतीने मी ठेवलं आणि ही बाजू, कारण की कपडा एकसारखा आहे, लक्षात ठेवा. हे पहा इथे सुद्धा असं बसतंय का ते आधी सर्वात आधी बघायचं, नंतर कट करून घ्यायचं, ते लक्षात ठेवा. बऱ्याच वेळा कपडा अपुरा असतो, म्हणून समजून सांगते. आता इथे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याकडे एवढाच कपडा शिल्लक आहे, बघू शकता. हे पहा क्रॉसमध्ये आता आपल्याला इथे पायपिंगच्या पट्ट्या काढून घ्यायच्या. हे पहा अशा सरळ कट नाही करायचे किंवा असं सरळ नाही कट करायचे, असं क्रॉसमध्ये बघायचं. हे पहा हे झालं क्रॉस, आलं लक्षात. हे पहा अशा पद्धतीने क्रॉस झालं. हे पहा हे आलं लक्षात. हे पहा आता इथे काय करा, पट्टीचा वापर करा. हे पहा अशी लाईन ओढून घ्यायची, परत इथे अशी लाईन ओढून घ्यायची आहे, परत असं ठेवून घ्यायचं. कपडा कमी असेल तर जोडून घ्या, पण क्रॉसमध्ये काढून घ्या पट्ट्या. पायपिंग व्यवस्थित येते, गळ्याचा आकार व्यवस्थित येतो त्यासाठी. हे पहा अशी लाईन ओढून घेतली, परत एकदा. हे पहा आता ह्या पट्ट्या काय करावं लागणार, आपल्याला एकाला एक अशा जोडून सुद्धा घ्यावे लागणार आहेत, लक्षात ठेवायचं आहे. आता ह्या मी पट्ट्या कट करून घेते. आता इथे एवढा कपडा शिल्लक आहे. बाहीला बघा किती कमी पडतोय कपडा. हे असं ठेवून बघायचं आपला कपडा किती कमी पडतोय. कमी पडला तर त्या पद्धतीने, घडी जास्त असेल तर शक्यतो कपडा कमीच पडतो. हे पहा एवढं कमी पडले माझं, ह्या बाजूला सुद्धा आणि ह्या सुद्धा बाजूला थोडंसं असं कमी पडलेलं आहे. पहा एवढं कमी पडलं. आता इथे काय करायचं, मग डबल लागणारा, लक्षात ठेवा. हे पहा आता इथे काय करायचं, हे कट करून घेते मी थोडंसं, लक्षात ठेवायचं आहे. असं बसते का, हे पहा उंचीला बसते का असं बघायचं बरोबर, आलं लक्षात. किंवा असं पकडा, लक्षात ठेवा. जेवढं कमी पडते तेवढं हे अशा पद्धतीने ठेवून बघायचं. थोडंच कमी पडते आपल्या इथे, मग असं सुद्धा बसू शकतं. फक्त शिलाईमध्ये पकडताना हे पहा बरोबर बसतंय. अलीकडच्या बाजूला एवढं तरी पकडायचं, शिलाईमध्ये पकडताना एवढं पकडायचं. जोड आला तर शिलाईमध्ये जास्त पकडा, लक्षात ठेवायचं नेहमी, नाही तर लगेच निघून जातं. आलं लक्षात. हे पहा एवढं तरी पकडायचं. अर्धा इंच पकडायला विसरू नका, त्याच्यापेक्षा जास्त पकडलं तरी सुद्धा चालेल, लक्षात ठेवायचं. जोडून घ्यायचं आणि दाबटीप सुद्धा टाकून घ्यावी लागते, लक्षात ठेवायचं नेहमी. आता इथे बघू शकता डबल घडी टाकली. आता ह्याच्यावरती ठेवून घेतलं, बघू शकता परफेक्ट पुरलं. आता हे झालं आपलं उंचीला बरोबर. आता इथे मी काय करते, हे कट करून घेते आणि इथून सुद्धा मी एका लाईनीमध्ये कट करून घेते. हे पहा असं कट करून झालं. आता इथे मी मधून कट करून घेते, हे अशा पद्धतीने. आता हे झालं आपलं बरोबर, ह्या बाजूचं झालं हे. आता ह्या बाजूचं थोडंसं कमी पडलं, मग ह्याच्यामधलं तुम्ही इथे काढू शकता. त्याच पद्धतीने काढून घ्यायचं आहे, ते लक्षात ठेवा. जेवढं उंचीला आपल्याला कमी पडलं ना तेवढंच बरोबर ते काढून घ्यायचं. एकदम थोडंसं आहे इथे तर. हे पहा असं घडी करून घ्यायचं. शिलाईमध्ये पकडताना इथे सुद्धा जास्त पकडायचं. हे पहा मग त्याच्यावरती असं ठेवून घ्यायचं. आपल्याला कपडा किती लागतोय हे पहा अशा पद्धतीने पकडायचं. एकदम असं सोपं आहे. मग नंतर तेवढं बरोबर असं उंचीचं कट करून घ्यायचं आणि नंतर परत हे मधून कट करून घ्यायचं. म्हणजे 2 पट्ट्या ह्या बाजूला आणि 2 पट्ट्या ह्या बाजूला असं ठेवून द्यायचं त्याच्यामध्ये. इथे आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज परफेक्ट कटिंग करून झालेला आहे. आज मी तुम्हाला एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली आणि शिलाईचा सुद्धा व्हिडिओ बघायला विसरू नका. तिथे सुद्धा परफेक्ट पायपिंग कशी करायची, बाही कशा पद्धतीने जोडायची आहे, परफेक्ट फिटिंग कशी करायची आहे, एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगणार आहे. माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला नक्की सांगा आणि माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.